नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता ही समिती नेमली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण या देशामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघ मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. अपूर्ण मन पूर्ण करा. डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 कॅरोटीन पासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिसदस्यीय प्रकारातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा
किती वर्षाची असते? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी मंडळ, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73 घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 समाविष्ट करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे यांनी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 1925 यावर्षी भूषविले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार.
हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 घटनात्मक प्रमुख, ऑप्शन क्रमांक 2 कार्यकारी प्रमुख, ऑप्शन क्रमांक 3 तिन्ही दलाचे प्रमुख, तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्षाची शिक्षा केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय जनसंघ स्थापन केला, तर ऑप्शन क्रमांक 2 काश्मीरचा तुरुंगात मृत्यू, तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्षाची असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभेचे, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमंडळाचे, ऑप्शन क्रमांक 3 संसदेचे, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे पंचहौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 ग्रामसभेचा उल्लेख आढळतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्लोस अल्कारेझ यांनी US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6,
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3, गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रॉजर फेडरर हा खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, मुकुल रोहतगी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ग्रामपंचायत मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? तर ऑप्शन क्रमांक 3, सुरेश रैना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1, जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद 2022 आयोजित करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, बोधगया येथे बांधल्या जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, प्रियंका नुटक्की ही भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, केतनजी ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 95
संमेलन आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांचे नो स्पिन हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक यांचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर सिटी FC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 युक्रेनियन रिन्विया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रिन्विया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेनियन रिन्विया हे चलन युक्रेन या देशाचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिंडा फुविर्तोव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देविता रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 या वर्षी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिलाषा बराक हे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 40वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, 17वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? रशियाने प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, इराण या देशाचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई येथे होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पोर्नोग्राफी या संबंधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, केनिया या देशाची विल्यम रुटो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, आशा पारेख यांना 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.